नमस्कार. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, कुठे वाऱ्यांचा धोका अधिक आहे? संपूर्ण महाराष्ट्राचं हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तुमच्या भागातील हवामान काय सांगतंय हे चुकवू नका. तर तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वप्रथम दिसून जातील. तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हवामानाने वेगळेच वळण घेतले आहेत. कुठे विजांचा कडकडाट होत आहे, तर कुठे झपाट्याने वादळी वारे वाहत आहेत. अशा परिस्थितीत आजचा दिवस कसा असणार आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. विशेषतः शेती, प्रवास किंवा रोजच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्यांनी ही माहिती नक्कीच पाहायला हवी. कोकण, गोवा आणि मराठवाड्यात काय परिस्थिती? भारतीय हवामान विभागानुसार दक्षिण गोवा, कोकण आणि मराठवाड्यातील विजांचा कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्यांनी काळजी घ्यावी. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून पावसाचीही शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि घाट परिसरात 50 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात, ज्यामुळे विशेष सतर्क राहण्याची गरज आहे. तर कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अंदाज? धुळे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर, सातारा, सांगली, धाराशिव, नाशिक, घाट परिसर आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी अधिक असल्याने विजेसह वादळी हवामान होण्याची चिन्ह आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी हवामान विभागाने कोणताही इशारा दिला गेलेला नाही. हवामानात झपाट्याने बदल होत असल्याने स्थानिक पातळीवर खबरदारी घेणे महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.